हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली पुरणपोळी झालेली आहे. इतकी सुंदर, इतकी छान पुरणपोळी झाली आहे ना. मला एक्सपेक्टेशन नव्हतं स्वतःकडून की फर्स्ट ट्रायल मध्ये मी एवढी छान पुरणपोळी बनवणार, असं नाही का. काय बेटू. आणि चिकू तर खूप जास्त एक्साइटेड आहे नाही का पुरणपोळी खाण्यासाठी. सो यू कॅन सी हे आमटी खूप भारी झाली आमटी पण. आणि इकडे आमटी भात आणि ही पुरणपोळी. वाव. ऍक्च्युली मी मोठा ब्लॉग बनवणार होते, पण माझी अशीच एवढी धावपळ होते छोटा ब्लॉग बनवताना. आणि फुगते एवढी छान आहे. ओ माय गॉड. हो राजा, आता देईल ना बिट्टू. किती टाइम लागेल सांग तर. मम्मा किती टाइम लागेल? किती टाइम लागेल? आता लगेच झाली. ठीक आहे. ठीक आहे. सो एवढी तिला मी 3-4 वेळा उलटा पालट करते, पण ती फुटत नाहीये. खरंच खूप छान झाली आहे. वाव, खरंच खूप छान झाले आहेत नाही का. आणि ही जी कणिक मळली आहे ना, ही मळताना फक्त हिच्यात हळद मीठ घातलेलं आहे नाही का नॉर्मल. सो त्याच्याने अशी फुटत नाही पुरणपोळी लवकर नाही का. किती जाड स्टफिंग केली वगैरे. सो आज मी फर्स्ट टाइम माझ्या स्वतःच्या हाताची पुरणपोळी खाणार आहे. ऑफकोर्स नैवेद्य दाखवणार, आधी चिकूला देणार आणि मग मी खाणार. सो मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि दिसतं एवढं छान आहे, तर टेस्ट तर एकदम अमेझिंग असणार आहे. कारण रशी भात मला खूप आवडतो, म्हणजे आमटी सार भात माझं जीव की प्राण आहे, असं नाही का. पुरणपोळी तर मी आत्ता खायला लागली. आधी तर मला पुरणपोळी नाही आवडायची, आत्ता खायला लागली म्हणून आता आवडते, म्हणजे नाही का. पण रशी भात आमटी भात जे काही असेल ते मला आधीपासून आवडतं नाही का. तर मी शिर्डी रशी पण खायची मम्मीच्या घरी. आदल्या दिवसाची केलेली रशी मला दुसऱ्या दिवसापर्यंत हवी असायची. सो आज फायनली मोठा ब्लॉग बनवणं मला पॉसिबल नाही झालं. हा छोट्या ब्लॉग मध्येच माझी एवढी धावपळ होते. सॅल्यूट टू द ब्लॉगर्स जे एवढ्या मेहनतीने ब्लॉग बनवतात नाही का. आता मला कळतंय की किती धावपळ होते. मोबाईल इकडे घ्या तिकडे घ्या. सो माझ्याकडनं एवढं नाही होते, म्हणून मी आपला छोटासा मिनी ब्लॉग बनवते. त्याच्यात जेवढं काही पॉसिबल होत असेल तेवढं दाखवते. सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर.